नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. गणपती अथर्वशीर्ष का म्हणावी? गणपती अथर्वशीर्ष हे केवळ एक स्तोत्र नसून ते गणपती तत्वाचे पूर्ण ब्रह्मज्ञान आहे, ज्यामध्ये गणपतींना सृष्टीचा कर्ता, धर्ता आणि संहारकर्ता म्हणून मानले गेले आहे. हे अथर्ववेदातील अत्यंत पवित्र स्तोत्र असून यामध्ये गणपती म्हणजेच साक्षात ब्रह्म असल्याचे सांगितले आहे. जेव्हा आपण गणपती अथर्वशीर्ष म्हणतो तेव्हा केवळ देवाची स्तुती करत नाही आपण, तर स्वतःच्या अंतर्मनातील अज्ञान, भीती आणि नकारात्मकता दूर करण्याची प्रक्रिया सुरू करतो. गणपती अथर्वशीर्ष म्हणण्यामागचा खरा उद्देश म्हणजे आपल्या जीवनातील विघ्नांचे मूळ शोधून ते कायमचे नष्ट करणे. कारण गणपती हा विघ्नहर्ता आहे आणि तो केवळ बाह्य अडचणी नाही, तर मनातील शंका, भीती, अस्थिरता आणि संभ्रम देखील दूर करतात. या स्तोत्राच्या उच्चारात अशी आध्यात्मिक ऊर्जा आहे की ती साधकाच्या विचारांमध्ये स्थिरता, बुद्धीमध्ये स्पष्टता आणि जीवनात योग्य दिशा निर्माण करते. गणपती अथर्वशीर्ष म्हटल्यानंतर जीवनात काय बदल होतात? जो व्यक्ती श्रद्धेने आणि सातत्याने गणपती अथर्वशीर्ष म्हणतो त्याच्या जीवनामध्ये हळूहळू पण निश्चितपणे सकारात्मक बदल दिसू लागतात. कारण या स्तोत्रामुळे मन शांत होते आणि विचारांची गोंधळलेली अवस्था दूर होते. अथर्वशीर्षाच्या नियमित पठणामुळे बुद्धी तीव्र होते, निर्णय क्षमता वाढते आणि योग्य अयोग्य यामधील फरक स्पष्टपणे समजायला मदत होते. गणपती अथर्वशीर्ष म्हटल्यानंतर अनेकांच्या जीवनातील अडथळे दूर होतात, कामांमध्ये येणारे अपयश कमी होते आणि प्रयत्नांना यशाची दिशा मिळते. विद्यार्थ्यांसाठी हे स्तोत्र विशेष लाभदायक ठरते, कारण ते स्मरणशक्ती वाढवते आणि एकाग्रता मजबूत करते. घरामध्ये अथर्वशीर्षाचे पठण झाल्यास घरातील वातावरण शुद्ध होते, नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि कुटुंबामध्ये शांतता व समन्वय वाढतो. आर्थिक अडचणी, मानसिक तणाव, भीती, आत्मविश्वासाचा अभाव यावरही गणपती अथर्वशीर्षाचा खोल परिणाम होतो. कारण हे स्तोत्र अंतर्मनाला स्थैर्य देते आणि ईश्वरावर अढळ विश्वास निर्माण करते. जेव्हा मन स्थिर होते तेव्हाच जीवनातील मार्ग आपोआप सुकर होऊ लागतो आणि हाच गणपती अथर्वशीर्षाचा खरा चमत्कार आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.